चल बाई, देव वगैरे घासले चकचक की चकचक दिसते. लय खराब झालं तर देव खरं. बरं झालं एकदाचं साफ झालं. हा, आईले फोन लावू का एक? आईले सांगू का रश्मीला पोरगी झाली म्हणून? आई म्हणेच, आई वाट पाहत असेल मला फोनची. तिला म्हटलं ना करू नको मला फोन, मग करून नाही राहिली ती. आणि ती वाट पाहून राहिली असेल. आता करून टाकतो, आता घरी कोणीच नाही. चालते, आता फोन करतो मग. अरे का रे, दरवाजा उघडा आणि काय? अरे, तुम्ही तुम्ही म्हणजे परत काऊन आले? काही राहिलं होतं का घरी? नाही नाही, आज हाफ डे घेतला. त्याच बरं नाही वाटून राहिलं. कामही काही नव्हतं, मग हाफ डे घेतला आज. हो का? बरं बरं. बरं म्हणजे काय ताप वगैरे आली का? का डोकं वगैरे दुखते? काय झालं? ते सकाळी गेले तर फ्रेश होते ना तुम्ही, म्हणून विचारलं. हा नाही नाही, हे असं मळमळल्यासारखं होऊन राहिलं आज. तर पोटी बिघडल्यासारखं वाटून राहिलं आणि मळमळ होऊन राहिली. आणि त्यानं डोकं दुखत असेल. म्हटलं काय तर पोट बिघडते का काय तर, म्हणून चाललो आलो घरी. अरे, हो का? काही तर खाल्लं नाही असं जड? घरचंच तर खाणं चालू आहे. तिकडे ऑफिस मध्ये खाल्लं असेल तुम्ही काही बाहेरचं. नाही, आता काय चालूच राहते काही ना काही. काय माहित आता काय झालं तर. बरं मी आराम करतो, अंग टाकतो. तुझ्या काय काम, ते देव काढले ते घशाले. हो, काम झाले. लेकरी चालले गेले. म्हटलं मग आता हे देव कसले का बसली माझे काम करत. दरवाजा त्या ताई गेल्या आताच. बोलल्या सोनूने ताई. तर माझं लक्षच नाही मारून कळ लावायचं, पण वाटतं मी लोटूनच घेतला. हा, नाही लावून घेत जा. हे लावतच असते मी. तुम्ही सगळेजण गेले की दरवाजा लावूनच घेते. पण ते आता त्या ताई बोलल्या आणि मी बोलले त्याच्यासोबत. ताई तिकडे गेल्या आणि मी इकडे आले. लक्षच नाही लॉक करायचं. मी लोटला बरं. म्हटलं झाला लॉक, पण तर झाला नसेल लॉक. इथंच आहे का बरे मी? तुम्ही धुवा, हात पाय धुवा. काही करू का तुम्हाला? साखर पाणी करू का मग? लिंबू सरबत? त्याने पोटाला जरा आराम होते. नाही नाही, हे सर्दी येईन मला त्यानं. काही नाही पाहिजे, काही खायची प्यायची इच्छा नाही. सगळं मळमळ होऊन राहिलं. ते आणल्या ना मी, गोळ्या आणल्या. गोळी घेतो आणि आराम करतो. बरं बरं. चल बाई, आवरते बघ आता. हे देते ठेवून. बरं झालं आईला फोन नाही लावला. नाही तर मी आईसोबत बोलत बसली असती. दरवाजा उघडा होता मला माहितच नाही, लक्षही नाही. आणि हे आले असते. म्हणत होते असाच तू आईला फोन लावत राहतो. एकदा त्यांना विचारूनच घेतो की आईसोबत बोलत जाऊ का. नाही बाई, जाऊ दे बाई, काही विचारत नाही बाई मी कोणाले. काय म्हणत नाही बाई, राहू दे बाई. आता तर कसं तरी चांगलं चालू आहे. आणखी पहिल्यासारखंच करतील. जाऊ दे बाई, काही बोलत नाही मी. आईसोबतही बोलत नाही, दादासोबत आणि बाबासोबत तर चुकूनही बोलत नाही. जाऊ दे बाई, आता जे आहे ते देवा, तूच चांगलं करतो सगळं. मग आईला काळजी वाटते व. आईला कोणत्या काळजी नसते वाटत. आईला असं वाटते फक्त एक सांगितलं की आई सगळं चांगलं आहे, मस्त आहे, बरं वाटते तिला तेवढंच. काय मी पेचच आहे आपल्याला तर. आई, कोण येऊन राहिलं? हा, अमाय तुझी काकू येऊन राहिली व बाई. पार्वता काकू येऊन राहिली. फोन आलता सखाराम काकाचा. काकूला आणून राहिले का मग? मी म्हटलं काय माहित, मागच्या बारीनं येईन एवढं नेऊन घातलं तर काकू फुगली गिगली. म्हटलं येणार नाही, येतो म्हणे का काय? डोकस आहे व तिले. आता काय करतो बिचारी. हा, सखारामच्या तोंडा इकडे पाहून सारं चुप राहायला लागते. मी आता म्हणलं माय मागच्या वारीनं सखारामला देते का भडकून, पण माय देर तसे नाहीत. रश्मी, माय देर ना ह्या पाय त्या बाईच्या नांदीच नाहीत. तेले माहित आहे ते बाई का हायत. तिनं का सांगलं नशीन का? अव एकाचं दा करून सांगते ती. लाईना जावई बाण मागच्या वाडीन तिला जबरदस्ती नेऊन घातलं होतं ना. राहतो राहतो करीते मग नाही, चल चल चला चला मी चाललो. मी आता म्हणलं फुगली अशीन. काही नाही, आता फोन आलता सकारामचा. तर मोहिनीच्या फोनवर आलता. तर म्हणत येऊन राहिलो आम्ही दोघं जण बाईले पाहायले. जाऊ दे, येऊ दे व, येते ते मग. आता काय काय बरं, काका आणून राहिले असेल जबरदस्तीनं, नाही तर काकूले काय हरी काय. जाऊ दे, म्हणून तुला म्हटलं बाईले चांगले कपडे घालून दे. आता कोणी आलं पाहिलं तर कसं लेकरू साजरं पावडर गंध करेल असलं तर साजरा दिसते. हं. आई मग मी उठून बसू का? नाही हो बाई, उठून गिठून काय बसायला लागते? बाई तीन बाईले काका काका तुला काय काय उठून बसायला लागते का? तू निजेलच रे. बाईले निजो तुम्ही आता. घातले तिले साजरे कपडे, घातले टपलं घातलं, अंग कानाले बांधलं मस्त. आता ये निजली तर चालते. तूही निजून राह. अजून का ते काय येतो म्हणत किती वाजता आणि किती नाही. झोप होते ताई साजरी निज. बाई वा. अबा हे बावते कोण धुतले व? हे रातचे होते का आता धुतले? हे बोलेच तर आहेत हे. आणि गोदड्या ती कोण टाकली मा? ती वाईन का हे कदा वाईन व हे? आईनं केलं वाटते.
आई सांग बरं मम्मीले. आईनं टाकले वाटते तिथं, आईले काही माहित नाही. हा बाई, बाई राहू द्या का हाय तर ते मग मी नाही तर दारात. ते बाईनं टाकलं ते. कुसुमबाईनं टाकलं म्हटलं. काय आहे तर. हा वाटलंच मले. अहो माहिती आहे बाईनं ती गोदडी अतीच वाहू घातली. अति वाहणार नाही न ते गोदडी. तिकडे दारात नेऊन टाका लागत होती. बावते तरी राहू दे. बावते अतीच बरे आहेत लेकराचे. म्हणजे गोदडी बाहेर नेऊन टाका लागेल. आता मग गच्चीवर टाका लागेल. बात व्हायची. तशी हिवाची मग वाहणार नाही ना. हा त्या बाईले म्हटलं नाही म्हटलं लेकराचे कपडे अति वाहू घाला तर मग त्या बाईनं गोदडी ततीच घातली अशी ना. राहू द्या मग मी नेतो राहू द्या. नाही व मग नेतो ना मी. का तुमच्याजवळ बाई आहे ना. बाई माय बेव. नट्टापट्टा केला बाईनं. पाहुणे तर का बैले पाहिले. आवाची मे आ बैले पाहायला येते. आवा येतात. आजी येते. आ आजी येते माय. आजी तर आता कायच कौतुक करते न काय नाही. आजी भल्ली माय नवसाची. बाई पहा बरं आपले होत म्हणून राग नाहीत मानत. हा पोरं असं करतात. मागच्या बारीनं हिच्या बापानं त्या बाईले जबरदस्ती नेऊन घातलं की नाही. तरी बाई येऊन राहिल्या की नाही त्या लेकराले पाहाले. शेवटी आपल्याच इथं येतात की नाही खरीक करेले. आता तिचा स्वभावच झाला बाई तसा. म्हणते सखाराम काही तिची चालू देत नाहीत. सखाराम आणून राहिले असतील तिले नाही तर ती येते तशी काही तिला लाज नाही बेसराम तोंडाची ले. या ना या ना. हो वरच आहे या. येऊ काकू. आले वाटते पाहुणे. काय म्हणते बाई तब्येत? काका चांगली आहे ना. या झप 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 उठू नको झप. बाई ते पाय आबा आले. आबा आम्ही वाटच पाहून राहिलो माय बाई. आबा येतात म्हणून. ते पाय बाई आबा आले की नाही. मी सांगूनच राहिली बाईले आबा येतात. उशीरच झाला लेख. ते घरून निघता निघता उशीर होतेच. ते काम साली सुधी लावले आलो. आबा माय बाई आबा येतात. आबा येतात. आजी बी आली ना. आजी नाही दिसत वाटते. आली तर आबाच पाहिजे वाटते. आजीची काही गरज नाही. या इन बाई आजीची वाटच पाहणं चालू होते हो माय. मग काय आम्हाला माहित नाही का. आबा आले तर काही एकटे येतात का. आजी येतेच संग. काऊन आजीले नात पाणी वाटत काय. घ्या पेळा. पेळे आणले माय बाई. नात माय माय म्हटलं नात तूच झाला का. सांग काय करा माय बाई. म्या म्हणले पोरग झालं अशी. आता रश्मी एवढी हुशार तळपापड. म्हटलं हे काय चुकते. पहिला बेटाच अशीन. माय बाई व बेटी झाली का. हे तुला म्हटलं तर ना मिठाई घे. तू तर मिठाई घेतली. म्या पेळा म्हटलं बाई. आता पेळाच वाटते. जाऊ द्या खाईन बाई पेळा. हाय ना आमच्या मोहिनीले पोरग. बाय 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 रश्मीची आई आहेत नाही. घ्या म्हटलं. आता पेडाच खा. मला असं वाटलं बाई रश्मीले पोरग झालं. म्या पेळे आणले. पोरगी झाली का. बाय बाय व आता पैसे जमा करणं सुरू ठेवा. पोरी काय परक्याचं धन जमा करा नेऊन द्या. घ्या इन बाई काळजी नका करू. हाय ना मोठ्या पोराले पोरग. अहो माय बाई इन बाई आम्हाला पेळाही पाहिजे बर्फी पाहिजे जिलेबी पाहिजे होती. काही आणलं तर चालते. काय आणलं हे तर पेळ्यावरून बर्फीहून. कायच काय. आम्हाला एवढंच पाहिजे होतं. आमची सून आमचं नातू साजरा असला पाहिजे. झालं. लेकरून लेकराची माय चांगली असली देव पावला. एवढीच अपेक्षा असते आमची. पोरग झालं आणि पोरगी झाली. माय बाई तेवढाच हरी काय आमच्या घरी. पोरीचा आहे तेवढाच हरी काय पोराचाही. आता मनाच लागते तसं. म्हणसांना तर काय करसान मनाच लागते. पण बाई पहिलं पोराची गोट न्यारीच असते बाई व. मग काय तर पहिले पोरग झालं की टेन्शन नाही बाई व. आता बसा पोराची वाट पाहत. पहिली पोरगी झाली की काहीचीच आहे मग. दुसरं काय होते आणि काही नाही. आणि तिसरं काही होऊ द्या लागत नाही आता. माय बाई दोनच होऊ द्या लागतात. बिकटच आहे बाई आता. तुम्ही बी घ्या बाई. पेढा साजरा महागाचा आणला. म्या म्हणलं माय केसर पेढा घ्या. पोरग झालं. मला ध्यानच नाही बाई पोरगी झाली म्हणून. मोहिनीनं तर काय पोरग चांगलं होतं वाटते. पार्वती दे पेढाही दिला तर चालते. ये लेकराले पाय. मोहिनीनं माझ्याकच सांगितलं ना पोरगी झाली म्हणून. असं का
मग मनी मानशीच नाही. ते मला असं वाटलं पोरगच झालं. आता रश्मी एवढे माय चटर पटर बोलणारी, ज्याच्या त्याच्यात बराबरी, म्या म्हटलं इले पोरगच झालं का. बरी झाली पोरगी. रश्मीले म्हणलं काळजी नको करू, होईल दुसरं पोरग. लय जणायले पहिले पोरगी होती, दुसरं पोरग होती, आणि नाही झालं तर काय आता. हाय ना आनंदा. आ? एवढ्या मोठ्या परापटीचा एकटाच मालक. खुशी होते की नाही तू इकडे? हा, किती पाणी सांडून राहिली. चल हो इकडे. हा चुप बस. पाणी सांडू द्या तिले. पाणी सांडू नको म्हटलं की भल्ला फंड काय ते. चला बघ, चल चल तिकडे खाली. म्हटलं काय करून राहिली मोठी. पान कोंबडी होती का काय माहित मागच्या जन्मात. हिला पाण्यात पाण्यात राहते, सर्दी येते ना मग. अमाय बाई कशी व सोन्यासारखं लेकरू, आणि त्याला बोलत अव काकू पाय पाणी सांडून राहिली ती हे इकडे. मग सांडू दे ना. काका काका पाण्याचा काय पडला का. लेकराले बोलतो ये बाई ये ये. कशीच आहे माहिती, लोकांच्या लेकराचा लाड करते, स्वतःच्या लेकराले वन वन करते. पाय लेकरू किती हंस हंस लढून राहिलं. मग आनंदाने तशीच अशी बोलत राहत. मोहिनी तुला पाहिलंच नाही राहिले करायचं हे तेव्हा. त्या रश्मीच्या पोरीचा भल्ला मुकी घेत राहते, आणि एवढे सोन्यासारखे लेकर, सोन्यासारखे तोये आहेत, आणि तेले निरा रडवत राहतो. कशी आहेस तू काकू. मी काय माझ्या लेकराला बोलतो, म्हणजे रश्मीच्या लेकराचे लाड नाही तर मग काय करू मग मी. तू तर मुकीच राह ना, काही डॉक्टर्स नाही तुले. तो मायले तर त्याची पेक्षा नाही, आणि तुले तर त्याची पेक्षा नाही. तुही माय तिची माय मग उभी साजरी, आणि तोली मायलेच तेल लावू दे, आणि ते बाळाची मालिश करू दे, ते रश्मीची मालिश करू दे. का तिच्या मायला काहीच येत नाही का. पोरीला बायत पणाला नेलं नाही तर नाही होती येऊन बसली होती खायले आय तर खाले. आमच्या मोठ्या बाईले तर काही उलशी डोकसच नाही बाई व पोचल्या मग मालिश करत. मी म्हणलं माय का बाई तुम्हाला नाही येत का, तर त्याच्या पुले तुही मायच नाही 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 मॅच करतो. मी आनंदाची केली, मी खुशीची केली, आनंदाची केली, खुशीची केली, तर नॅरी गोट आपलंच असती. आता तिच्या मायनं करायला नाही पाहिजे का. आणि तू तशीच लेकराच्या अंग दुर्लक्ष करून राहिली निरा रश्मी रश्मी, आणि बाई बाई बाई. हे काय निरा कमाल बाई तुझ्या दोघी मायलिकीची. उशी की तुम्हाला डोक्षी नाहीत बाई व. काकू फालतू गोष्टी काही बोलत जाऊ नको काय. आम्हाला समजतं आमच्या घरात कसं राहावं लागते. आता आईनं खरंच खुशीची मालिश करेल आहे, आनंदाची मालिश करेल आहे. गावात लेकरं झाले की बलात न जात का. त्या सागरले मागं पोरग झालं तर आईनं त्याची मालिश केली. त्या गौरीले पोरग झालं, तिच्या लेकराची आईनं मालिश केली, नांदलं. आईले सवय आहे. आता रश्मीच्या आईले गायला एवढी सवय आहे. आई चांगलं मालिश करते मग करते बरोबर, मग त्यात काय आहे. जाते बाय मला काय करावं लागते. आपण साजरं म्हणा, तुम्ही लोकांनी राहतो तुमचाच लावता टाकाच्या वगारावानी, मनाच्या मागं लागले की लागले. अव आता जरशी स्वतःच्या लेकराची इकडे पायच जाय, स्वतःच्या लेकराची काळजी घेत जाय, त्या देराणीच्या पुरीचीच काळजी घेत. सांगलं मले माय बाई मोहिनीनं फुगे लावले, मोहिनीनं लय स्वागत केलं पोरीचं, मोहिनीनं असं केलं, मोहिनीनं तसं केलं, बसली ते करत. लेकराच्या अंगा दुर्लक्ष. आनंदा मग घे घे करी तर तू तिला घेत ना आज जायस. पोराले दुखवत असतात काय. सोन्यासारखं पोरग हाय तुले. बसते त्या रश्मीच्या पोरीचं लाड करत. काय माय काहीच अक्कल नाही माय बाई. चालू बाई चल, तो मायली अक्कल नाही, तो आजीला तर त्याची पेक्षा नाही. आपलं कोण परक कोण काही समजत नाही. लेकरायले लढवतात, लोकांच्या मागं ताल तोडतात. चालू बाई चल. पेढा खाता का बाई तू. अशी नव पेढ्याचा डबा मी काल आणला तो, त्या रश्मीच्या मायच्या हातात दिलता. काय सांगा काय गायब केला तो. खाल्लं की काय एकलीनच, काही दिसलंच नाही. डबल तर उलसाकी पेळा मले दिला अशी नाही तर बॅगीत घालून जाईन घेईन तर घेऊन जाईन सगळं. महागाचा पेळा आहे ना, मग केसर पेळा आणला ना मी महागाचा. काकू कायच्या काही बोलत जाऊ नको. ती आई पेड्या कशाला नेणार आहे. तो पेढा फ्रीज वर ठेवलेला आहे, फ्रीज मध्ये नाही ठेवलेला. तो काल डबा आणला तो. काय झालं. खुशी काऊन रडून राहिली. ए बाळा ये इकडे ये. काय झालं बा वहिनी, काऊन रडून राहिली ते. खाली आवाज आला. अरे बो काय झालं बाबा इले, काय झालं. काऊन रडून राहिली.
काय नाही झालं, पाणी खेळू दे म्हणते. पाणी खेळून राहील ती, मी इकडे आवाज दिला, कल्ला केला तर लढून राहिली. काय झालं? काय नाही, काय झालं का काय झालं? माय स्वतःच्या लेकराच्या अंग दुर्लक्ष करते आणि लोकांच्या लेकराच्या मागच पळते. म्हणते काय झालं? लेकरायला निरा वन वन करते बाई हे मोहिनी. एवढे सोन्यासारखे लेकर दिले देवानं, पोरग झालं ना पहिल्यांदाच, पोरगी झाली, त्याची काय तिले किंमतच नाही निरा. लेकरायचे असे टप्पोरे आसू गळतात, पण मोहिनीचं काळीच पिघलत नाही बाई. आणि लोकांच्या लेकराई भेवती भल्ली ताल तोडते. लक्ष नका देऊ, तुम्हाला तर माहित आहे रे काकूचं कसं आहे तर. आ आली की मा डोक्याला टेन्शनच असते बाई निरा. जाय लोक. जाऊ दे ना वहिनी, कोण लक्ष देते? आता त्या काकाची तोंडा इकडे पाहून आपल्याला सहन करावं लागते. जाऊ दे, काही टेन्शन नाही घेऊ तुम्ही. करू द्यायला किती बडबड करतात तर. हो ना बापा, मला शरम लागते ना माई काकू होय, पण आता काय करू. हा जाऊ द्या, या काय काय बा, फालतू लोकांच्या नादी लागत असतात काय. जाऊ द्या, चालू बाई. ये तुम्ही निघले बाहेर नेता बाई, चाल. आई बोलली बा, आईनं पाणी नाही सांडू दिलं. आणि थांब आपण आता टँकरच भरून आणू लेक. हो आणा, चुलते पुतणे टँकर भरून आणा आणि बसा खेळत.